आपण गोविंदाचा आनंद लुटूया. तुझे बाबाही लुटतात, तुम्ही लुटा सगळ्यांना. आणि माझ्या त्या प्रो गोविंदाच्या सगळ्याच गोविंदांना मनापासून शुभेच्छा. येणाऱ्या गोविंदालाही शुभेच्छा. मी खरं माझा गोविंद पथक आहे आणि मी सुद्धा एक गोविंद पथक आहे. मी स्वतः हल्लीमध्ये भाग घेतो, जो त्यांना माहिती आहे. प्रताप सर नाही, सर्वांना माहिती आहे, त्याची माहिती सगळ्यांना माहिती आहे. तर गोविंद पथकामध्ये ना वेगवेगळ्या पक्षाची लोकं असतात, पक्षाचे विरोधी लोकं असतात आणि त्याच्यामुळे ती गोविंदाचा एक आनंद लुटण्यासाठी आम्ही सगळे भाग घेत असतो. त्यामुळे एकूण मला असं वाटतं जे जेव्हा एक चांगलं मंडळ मुंबई शहरात नाही आणि एखादं मंडळ जर कुठल्या प्रकारचं असं तर त्याला सहभागी करून घ्यायला काही हरकत नाही. का करून घेतलं ते मला माहिती नाही, परंतु गोविंद आहे, गोविंदाला आनंद लुटू द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की कोणाच्या विजय मेळाव्याला जर त्यांनी धर लावले असतील तर आपण एक कार्यक्रम घेतो, त्यांना बोलवा. ते गोविंद पथकाने कोणाकडे जाऊ शकतो, तुम्ही त्यांना बोलवा ते येतील. आपण जर त्यांना बोलवलंच नाही आणि बोलले ते बरोबर नाही ना. तर त्यांना बोलवा, ते जर नाही आले तर गोष्ट वेगळी, मग त्यांना पनिशमेंट करू शकता, मग त्यांच्यावर तुम्ही शिक्का मारू शकता की हे यायचे आहे, ते द्यायचे आहे, ते द्यायचे आहे. पण जर ते सगळीकडे कुठे तुम्ही बोलत तर देणार असेल. परवाकडे ते आमच्या मीराबाईंना पण आले होते, ते तिकडे पण लावली. मुलांना हे काय चाललंय, तू बोलायला आम्ही आलो, आम्हाला बोलवलं अविनाश जाधवनी, मग आम्ही आलो होतो. तर त्यांना बोलवलं तर ते रात्री येतात. तेव्हा काय तसं त्यांच्याकडे पूर्वग्रह दूषित असं पाहिलं नाही पाहिजे असं गोविंदा म्हणून मला वाटते. काय तर गोविंदा कोणाचाच नसतो, तो कृष्ण देवताचा असतो. पथकाचं म्हणणं आहे की आमच्या नंतर ज्यांनी नोंदणी केली त्यांना देखील या याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. मला एवढं माहिती आहे, प्रताप सर नाईक म्हणा किंवा त्याचे चिरंजीव म्हणा, एवढे ते कोट्या मनाची नाही, मोठ्या मनाची माणसं आहे. आता जर त्या नियमावलीमध्ये आता मला वेळ 12ची दिली आणि मी 12:30ला गेलो की 12:10ला गेलो, 20ला गेलो, तर कदाचित ते नियमावलीमध्ये असं दसपसत ते तर करायलाच लागेल. त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नाही. पण जर त्या वेळेच्या पलीकडे गेले असतील तर मग आणखीन गोविंद येतील ना. एकाला एक नियम दुसरं असं नाही होऊ शकत. पण तू तसं नाही, पण अजूनही काही संधी केलेली नाही. पूर्वेशनी त्यांना बोलून सहभागी करून घ्यायला काय हरकत नाही.